जय हिंद फ्रेंड। आगामी संयुक्त पूर्व परीक्षा गट ब च्या परीक्षेमध्ये अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची तयारी करण्यासाठी आपण आजचं लेक्चर कंडक्ट करतो आहे। मित्रांनो, आपण जी व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये प्रत्येक व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला 15-15 प्रश्न घ्यायचे असतील। तर मित्रांनो, सुरुवात करूया सर्वात पहिल्या प्रश्नांपासून, ठीक आहे ना। ओके, एका दुकानदाराने 10 टेबल 3500 रुपयाला विकल्यास 20% तोटा झाला, तर एका टेबलाची खरेदी किंमत किती। आता मित्रांनो, या ठिकाणी ना थोडीशी गडबड होऊ शकते तुमच्याकडून। इथे ना 10 टेबलांची किंमत दिली आहे 3500 आणि विचारली आहे एका टेबलाची किंमत, तर तिथे तुम्ही ना थोडंसं अलर्ट असले पाहिजे, नाहीतर मग प्रश्नाचं उत्तर चुकू शकते, नाही तर मग ऑप्शनमध्येच मिळणार नाही, असंही काहीतरी होऊ शकते, ठीक आहे ना। तर मित्रांनो, मी काय करतो आता या प्रश्नाच्या अनुषंगाने बऱ्याच बेसिक बाबी ज्या आहेत त्या तुमच्या क्लिअर करून टाकतो, ठीक आहे ना। पहा मित्रांनो, युजली मला असं वाटते की या प्रश्नाला सॉल्व करण्यासाठी फॉर्म्युले वगैरे यूज करण्याऐवजी तुम्ही बायनॉमियल जर मांडू शकले ना ते जास्त बेस्ट राहील, ठीक आहे। तर बायनॉमियल कसं मांडायचं, तर मित्रांनो या ठिकाणी घ्यायची खरेदी किंमत, ठीक आहे ना, आणि या ठिकाणी घ्यायची विक्री किंमत, ठीक आहे ना। एकदम सोपी प्रोसेस आहे। पहा, आपण असं म्हणूया की आपण 20% तोट्याने एक वस्तू विकतो आहे, म्हणजे समजा जर वस्तूची खरेदी किंमत 100 रुपये असेल तर 20% तोटा, 100 वर 20% तोटा म्हणजे 20 रुपये तोटा, या हिशोबाने ती वस्तू आपण 80 रुपयाला विकली असेल 100च्या हिशोबाने, ठीक आहे ना। पण ॲक्च्युअलमध्ये मित्रांनो आपण ती वस्तू विकतो कितीला आहे, 3500 रुपयाला विकतो आहे, तर आपण ती खरेदी कितीला केली होती, कारण आपल्याला खरेदी किंमत विचारली आहे। लक्षात आलं का बायनॉमियल कसं मांडायचं। हां, ठीक आहे। आता त्यानंतर मग मित्रांनो क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया या पद्धतीने। इथे जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर इथं आलं 80x इज इक्वल टू 100 इंटू 3500, ठीक आहे। हे 80 तिकडे गेले ना मित्रांनो, तर हे छेदात जातील म्हणून याला आपण इकडे घेऊन गेलो 80, ठीक आहे। तर 20 चूक 80 आणि 20 पंच 100, ठीक आहे। 4 ने तिकडे गुणूया, 4 1 4, 4 8 32, 33 34 35, ठीक आहे मित्रांनो। किती येते आहे 30 येते आहे, ठीक आहे। त्यानंतर 4 7 28, 28 29 30, ठीक आहे। 2 शिल्लक राहिले आणि 4 पंच 20 या पद्धतीने, ठीक आहे मित्रांनो। आता कॅल्क्युलेट करूया। कॅल्क्युलेट केलं तर 5 5 25 5 हातचे आले 2, ठीक आहे। 5 7 35, 35 आणि 2 36 37 7 हातचे आले 3, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो 5 8 40 आणि 3 43, ठीक आहे। तर 10 टेबलांची जी किंमत आहे ती असली पाहिजे 4375, 4375 येतं ना लक्षात। ओके, आता मित्रांनो ही जी किंमत आहे ती किती टेबलांची आहे, 10 टेबलांची किंमत आहे 4375, ठीक आहे ना। आता आपल्याला जर एका टेबलाची किंमत काढायची असेल तर 4375ला काय करावं लागेल मित्रांनो, 10 ने भागावं लागेल, म्हणजे इथे यायला पाहिजे 437.5 असं काहीतरी आन्सर जे आहे मित्रांनो ते आपल्याला मिळते आहे एका टेबलाच्या किमती संदर्भात, ठीक आहे ना। आता मित्रांनो बोर्डवर पहा, ठीक आहे। ही जे प्रोसेस आपण या ठिकाणी केली आहे ना, यालाच तो पुस्तकात फॉर्म्युला म्हणून देतो आहे। बोर्डवर पहा काय म्हणतोय की आपल्याला जर खरेदी किंमत काढायची असेल आहे ना, तर फॉर्म्युला कसा निघतोय पहा। वर काय घ्यायचं, वर घ्यायचं मित्रांनो 100, खाली काय आहे 80, 80 कसं येईल तर 100 वजा तोटा, 100 वजा तोटा इंटू हे 3500 काय आहे मित्रांनो, 3500 आहे विक्री किंमत। जर तुम्ही पुस्तकात पाहिलं तर पुस्तकामध्ये ना मित्रांनो तुम्हाला या प्रकारचा काय मिळेल, फॉर्म्युला मिळेल, आणि तो फॉर्म्युला कुठून आला, इथून आला। पण याच्यासाठी वेगळा फॉर्म्युला, नफ्यासाठी वेगळा फॉर्म्युला, विक्री किमतीसाठी वेगळा फॉर्म्युला, हे सर्व लक्षात ठेवण्याऐवजी मला असं वाटतं की हे बायनॉमियलची मेथड लक्षात ठेवा मित्रांनो, याने आपण अगदी सोप्या पद्धतीने प्रश्नाचं उत्तर काढू शकू, ठीक आहे ना। दुसरा प्रश्न बघूया, ठीक आहे। सेकंड आहे, दुसरा प्रश्न आहे मित्रांनो 1/4 1/3 2/7 1/4, त्यानंतर 1/3, त्यानंतर 2/7 आणि 4/5 या अपूर्णांकांना उतरत्या क्रमाने लावल्यास सर्वात मोठ्या व सर्वात लहान अपूर्णांकातील फरक किती। आता मित्रांनो मला असं वाटते उतरत्या क्रमाने लावण्याची काही गरज नाही। हा काय म्हणतोय, सर्वात मोठा कोणता आहे तो पहा, सर्वात लहान कोणता आहे तो पहा आणि त्यांची वजाबाकी करा, फरक सांगा। तर मित्रांनो सर्वात मोठा कोणता असू शकतो, तर ज्याचा छेद सर्वात लहान असेल, ठीक आहे ना, हे लक्षात घ्यायचं बरोबर। हां, सर्वात मोठा कोणता असेल तर ज्याचा छेद सर्वात लहान आहे तो काय असला पाहिजे, सर्वात मोठा असला पाहिजे, किंवा मित्रांनो तुम्हाला कॅल्क्युलेट करूनही या ठिकाणी पाहता येईल, ठीक आहे ना।
आता पहा काय वाटते आहे, कोणता सर्वात मोठा किंवा कोणता सर्वात लहान असला पाहिजे. तर 1/4 म्हणजे मित्रांनो किती, पाव हिस्सा, पाव म्हणजे 0.25. ठीक आहे ना. त्यानंतर 1/3 म्हणजे आपण असं म्हणूया की 3 होते, 3 पैकी 1 घेतला, हा झाला. ठीक आहे, एवढा येईल का मित्रांनो. किंवा वर असं इमॅजिन करा की भाग दिला तो 0 पॉईंट, वर 10 आहे ना, 3 त्रिक 9, हे 0.25 पेक्षा मोठे आहेत की नाही. करेक्ट आहे ना. पूर्ण नाही काढलं तरी चालते, लॉजिकली काढा. ठीक आहे. त्यानंतर वर पहा, इथे घेतला आपण 0. ठीक आहे, 7 आहेत, वर 2 आहे. इथं घेतलं जर आपण तर काय होतील, 7 दोन्ही 14 आहे ना, 7 दोन्ही 14, 6 राहिले. ठीक आहे ना. आणि 7 8 56. तरी मित्रांनो हे जे आहेत ना याच्यापेक्षा मोठे आहेत. आणि त्यानंतर दिसते आहे 4/5. ठीक आहे, तर याला जर भागलं तर 0.58 40. तर सर्वात लहान कोणतं दिसतंय, 0.25. आणि सर्वात मोठं काय आहे, 0.8. क्लिअर आहे ना. तर मित्रांनो आपल्याला काय करायचं असेल, आपल्याला यांच्यामधील फरक लक्षात घ्यायचा असेल. बस सिंपल आहे. हे 0.8 आहेत ना, याला 80 म्हणा आणि याच्यामधून मित्रांनो 0.25 काय करा, मायनस करा. बस मायनस केल्यानंतर जे काही येईल ते असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे ना. पहा बरं काय करता येईल, इथे 0 काटला, 10 झाले, 10तून 5 गेले मित्रांनो 5, इथे 7 राहिला, 7मधून 2 गेले 5. सो 0.55 काय असेल, करेक्ट आन्सर असेल. तर सिंपल कन्सेप्ट आहे मित्रांनो अपूर्णांकाचा. आणि मला असं वाटते की काय आहे, जर समजा संख्या समान असतील ना तर मग छेद आणि अंश लहान आहे की मोठा आहे ते लक्षात घेऊन आपण सॉल्व्ह करू शकतो. नाही तर मग छेदाला आणि अंशाला समान करावं लागेल. त्यापेक्षा बेस्ट मेथड काय आहे, त्यांचे व्हॅल्यूज काढून घ्या. जसं 1/4 म्हणजे 1/4, 1/4 म्हणजे 0.25. तर त्यांच्या किमतीच काढून घ्या, वेळही वाचेल आपला आणि अंदाज लावता आला ना तर जास्त बेटर होईल. आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. ठीक आहे ना, असा हा प्रश्न आहे. त्यानंतर मित्रांनो पुढला प्रश्न पहा, एका संख्येची 1/12 ही त्याच संख्येच्या 1/24 पेक्षा 6ने मोठी आहे तर ती संख्या कोणती. तर मित्रांनो इक्वेशन मांडायचं असेल, 2 उपाय असू शकतात. एक तर तुम्ही ऑप्शनवरून जा, ठीक आहे ना, आणि दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला या ठिकाणी इक्वेशन मांडून जाता येईल. तर मला असं वाटतं की मी दोन्ही पद्धती तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितलं पाहिजे. ठीक आहे. पाहता एका संख्येची 1/12, समजा मित्रांनो मी मानलं की ती संख्या x आहे. मग पहिला पॉईंट काय म्हणतोय, इथे लिहितो मी फर्स्ट पॉईंट काय म्हणतोय, एका संख्येची 1/12. ती संख्या म्हणजे कोणती मित्रांनो, x. मग काय झालं, x ची 1/12, ची म्हणजे गुणीला 1/12, x ची 1/12 म्हणजेच काय मित्रांनो, x/12. ठीक आहे ना. दुसरा पॉईंट वाचूया, सेकंड पॉईंट ही त्याच संख्येच्या 1/24 पेक्षा तीच संख्या म्हणजे कोणती मित्रांनो, x. च्या म्हणजे गुणीला 1/24. ठीक आहे ना. इथे कॅल्क्युलेट केलं तर काय मिळेल आपल्याला, x/24 पेक्षा कितीने मोठी आहे, 6ने मोठी आहे. मित्रांनो मोठी आहे किंवा लहान आहे याचा अर्थ काय, फरक. ठीक आहे की नाही. मी तुमच्यापेक्षा 10 वर्षाने 5 वर्षाने मोठा आहे याचा अर्थ काय, तुमच्या आणि माझ्या वयातील फरक 5 किंवा 10चा असेल. बस मित्रांनो इथं इक्वेशन मांडताना आपल्याला फरक घ्यायचा असेल म्हणजे फर्स्टमधून सेकंड जर आपण मायनस केलं तर आपल्याला कितीचा फरक भेटला पाहिजे, 6चा. चला करूया मायनस मित्रांनो. फर्स्ट काय आहे, x/12 आहे. दुसरं काय आहे, x/24 आहे. ही वजाबाकी केल्यानंतर काय मिळाला पाहिजे, 6 मिळाला पाहिजे. आता अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना सर्वात पहिली कंडिशन मित्रांनो, छेद समान असला पाहिजे. तर छेदाला समान करा. हे 24 आहे, याला 24 करण्यासाठी खाली 2 ने, म्हणून वर सुद्धा 2 ने. वर गुणलं मित्रांनो 2x, खाली झालं 12×2 24. डायरेक्ट लिहूया. मायनस वर x आहे, खाली 12×2 24 आहे. आता मित्रांनो छेद समान आहे. छेद समान असेल तर छेद हा कॅरी फॉरवर्ड करता येतो 24. आणि 2x मधून x गेले मित्रांनो, x = 6. 24 गुणाकारात आहे, इकडे गेले तर सॉरी भागाकारात आहे, इकडे गेले तर कुठे जातील, गुणाकारात जातील. मग फायनली काय यायला पाहिजे, इथे करतो पहा, x = मित्रांनो 24 × 6. ठीक आहे ना. कॅल्क्युलेट करा. 6 × 24 = 4, हातच्याले 2, साइन 2 12 आणि 2 14. तर मित्रांनो ती संख्या काय असली पाहिजे, 144 असली पाहिजे. ही झाली इक्वेशनने याला सॉल्व करण्याची मेथड. पण सपोज जर तुम्हाला इक्वेशन मांडता येत नसेल तर हा प्रश्न टाकून द्यायचा का, नाही मित्रांनो, हा सोडायचा नाही, हा ऑप्शनवरून जायचं. जसं आता आपलं ऑप्शन आहे समजा 120, पहिलं ऑप्शन 120 आहे. मी 120ला ना तुम्हाला चेक करून दाखवतो. तो काय म्हणतोय, एका संख्येची 1/12, ती संख्या मित्रांनो आपण 120 घेतली. 120 चे 1/12 काढता येतील का सर्वांना, 12 × 12, 12 10 120, तर किती आले 10. हे त्याच संख्येच्या 124 पेक्षा म्हणजे 120 च्या 124 पेक्षा. ठीक आहे. 24 × 1 = 24, 24 × 5 हे किती आले 5.
6ने मोठी आहे. सांगा याच्यातला फरक 6चा आहे का? नाही. याचा अर्थ ऑप्शन नंबर फर्स्ट मित्रांनो चुकीचं असेल. मग आता ऑप्शन नंबर सेकंड चेक करता येईल आपल्याला. ठीक आहे, सेकंड काय दिला आहे? 124 आणि आपलं आन्सरही तेच होतं. मग पहा 144 हां 144 चे 1/12 काढूया. ठीक आहे, हा 12चा वर्ग आहे. 144 चे 1/12 म्हणजे 12 आणि मित्रांनो 144 चे 124 24ने भागलं तर 24 12 2 14. ठीक आहे ना. तर इथे मित्रांनो आलं 6. आता पहा यामधील फरक 6चा आहे का किंवा ही संख्या 6ने मोठी आहे का? तर डेफिनेटली ही संख्या 6ने मोठी आहेच. तर मित्रांनो 2 उपाय सांगितले मी. एक तर इक्वेशन मांडा, नाही आलं तर प्रश्न सोडून द्यायचा नाही, ऑप्शनवरून मारायचं. थोडासा वेळ लागेल पण मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी परफेक्ट पूर्ण मिळवता येईल. ठीक आहे ना. पुढला प्रश्न पहा. दोन संख्यांचे गुणोत्तर 4:5 आहे व त्यांचा लसावी 120 आहे, तर त्या संख्या कोणत्या? ठीक आहे ना मित्रांनो. तर काय करायचं, जसं 4:5 आहे, मग इथे घेऊया आपण पहिली संख्या. पहिली संख्या जी आहे मित्रांनो ती असली पाहिजे 3x आणि इथे घेऊया आपण दुसरी संख्या. दुसरी संख्या असली पाहिजे 5x. ठीक आहे. आता मित्रांनो हा काय म्हणतो आहे 3x आणि 5x यांचा लसावी LCM यांचा लसावी किती आहे? 120 आहे. जर मित्रांनो मी तुम्हाला तिकडलं सोडा ॲक्च्युअलमध्ये विचारलं की 3x आणि 5xचा लसावी सांगा, तर लसावी म्हणजे या दोघांच्या पाड्यात येणारी लहानात लहान संख्या. मग 5 आणि 3च्या पाड्यात येणारी लहानात लहान संख्या कोणती असेल मित्रांनो? 15 आणि सोबत xला घ्यायला विसरायचं नाही. ठीक आहे ना. तर 3x आणि 5xचा लसावी किती येतो आहे? 15x एक्सच्या फॉर्ममध्ये. पण ॲक्च्युअलमध्ये लसावी किती दिला आहे? 120. म्हणजे मित्रांनो इथं जे 15x आहेत तेच ॲक्च्युअलमधले काय आहेत? 120 आहेत. तर x इज इक्वल टू किती? x इज इक्वल टू 120 भागिले 15. 15 8 20 अंश. ठीक आहे ना. सो एक्सची व्हॅल्यू किती येते मित्रांनो? या ठिकाणी 15 येते आहे. सिंपल आहे, क्लिअर आहे ना, सोपी आहे. आता जर एक्सची व्हॅल्यू मित्रांनो या ठिकाणी 15 असेल, ठीक आहे ना, 3 आणि 5 सॉरी इथे 4 दिला आहे, 4 घेऊया. ठीक आहे ना, ती एक गडबड झाली. ठीक आहे, तर इथे 4 घेऊया. 4 घेतलं तर मित्रांनो या ठिकाणी 20 येईल का? नो डाऊट. 4 आणि 5. ठीक आहे, 4x आणि 5x. ठीक आहे, 3x असलं तर 3x घ्या, नो डाऊट. ठीक आहे, इथे 20 घेतलं तर इथे 120 भागीला 20 येतील. तर मित्रांनो 20 + 20 अंश किती येते आहे? 6 येते आहे. आता त्याने विचारलं आहे त्या संख्या कोणत्या? पहिली संख्या आहे मित्रांनो 4x. तर 4 म्हणजे 4 आणि x म्हणजे किती? 6. तर पहिली संख्या 6 × 24. दुसरी संख्या आहे 5x. 5 म्हणजे 5 आणि x म्हणजे 6. 6 पंच मित्रांनो 30. या पद्धतीने आपण या ठिकाणी दोन्ही संख्या काढल्या आहेत. एक आहे 24 आणि एक आहे 30. सिंपल आहे. त्यानंतर मित्रांनो पुढला प्रश्न बघूया. पुढल्या प्रश्नात आपल्याला दिला आहे A हा ठोकळा B ह्या ठोकळ्यावर ठेवल्यास त्याचे वजन 25% वाढते, तर B हा ठोकळा A वरून बाजूला केल्यास त्याचे वजन किती टक्केने कमी होईल? मित्रांनो हा प्रश्न कसा आहे, तुम्ही जर पर्सेंटेज हा घटक व्यवस्थित शिकले असाल किंवा शिकवताना मी पण सांगितलं A हा B पेक्षा 25% मोठा आहे, तर B हा A पेक्षा किती टक्के लहान आहे? ठीक आहे ना. रेग्युलर पद्धतीने सॉल्व करता येते, पण मी तुम्हाला पर्सेंटेजमध्ये फक्त याच ठिकाणी म्हटलं होतं की फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला कोणता होता मित्रांनो? 100x/100 + x. प्लस केव्हा घ्यायचा? जेव्हा वाढत असेल, जास्त असेल, मोठा असेल तेव्हा प्लस घ्यायचा. कमी असेल, लहान होत असेल, कमी होत असेल तर काय घ्यायचं? मायनस घ्यायचं. आणि x म्हणजे काय मित्रांनो? जी काही संख्या उदाहरणात आली असेल ती. मग इथे घेतो आहे आपण 100 × 25 आणि खाली घेतलं 100 + 25. 100 + 25 म्हणजे मित्रांनो 125. 25 × 25, 25 × 5 = 100, 5 × 5, 5 × 20, 100. सो करेक्ट आन्सर जे आहे मित्रांनो ते यायला पाहिजे 20. म्हणजे प्रश्न तसाच आहे जसा यावर्षी ग्रुप सीच्या मेन्समध्ये या स्वरूपाचे बरेच प्रश्न होते, पण डायरेक्ट दिले होते. साखरेची किंमत 25%ने वाढली तर किती टक्के कमी साखर वापरावी? रेग्युलर प्रकार आहे मित्रांनो पर्सेंटेजमधला, म्हणून मला असं वाटते की ते तुम्हाला समजत असेल. फक्त प्रश्न जर वेगळ्या पद्धतीने विचारला तर लक्षात येते का हे समजून घेणं महत्त्वाचं. त्यानंतर मित्रांनो हा प्रश्न आहे खरे खोटे बोलणारा. ठीक आहे ना, बायनरी लॉजिकचा. वाचूया शांततेत. एका कार्यालयातील कर्मचारी विचारलेल्या प्रश्नांची 2 वाक्यात उत्तरे देतात. यातील एक खोटे तर एक खरे असते. यापैकी एकाने बढती घेण्यासाठी आपल्या वरिष्ठांना मौल्यवान वस्तू म्हणून भेट दिली. त्यासंबंधी त्यांना प्रश्न विचारले असता पुढील उत्तरे दिली. लक्षात आलं ना. म्हणजे प्रमोशनसाठी त्याने आपल्या वरचा जो वरिष्ठ अधिकारी आहे त्याला काहीतरी भेट वस्तू, भ्रष्टाचार, घुस म्हणून दिलेली असेल. कोण दिली त्याचा शोध लावायचा. पण हे बोलतात कसं? एकाचं एक खरं असेल तर एकाचं एक खोटं राहते. ठीक आहे.
ढोलू काय म्हणतो, मी त्या पदावर आहे, भोलूने वरिष्ठांना मौल्यवान वस्तू भेट दिली. भोलू म्हणतो, मी वरिष्ठांना मौल्यवान वस्तू भेट दिली, मी या पदावर आहे. ओके, असं दिलं आहे मित्रांनो. आता फॉर्मॅट काय आहे, तर फॉर्मॅट आहे एक जर खरं असेल तर दुसरं खोटं, एक खोटं असेल तर दुसरं खरं, खरं असेल तर खोटं. हा आपला फॉर्मॅट आहे. सुरुवात कुठून करायचं, मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन प्रकारे सुरुवात करता येईल. जर एखादा व्यक्ती, दोन व्यक्ती एकाच बाबतीविषयी बोलत असतील तर तिथून सुरुवात करता येईल. दोघांना खरं घ्या किंवा दोघांना खोटं घ्या. किंवा दोन कॉन्ट्रॅडिक्टरी थिंग्स असतील तर एकाला खरं आणि एकाला खोटं घेऊन जाता येईल. जसं मला असं वाटते की इथून स्टार्ट करता येईल. भोलूने वरिष्ठांना मौल्यवान वस्तू भेट दिली आणि भोलू म्हणतोय, मी वरिष्ठांना मौल्यवान वस्तू भेट दिली नाही. आता मित्रांनो, यापैकी कोणतं तरी एक खरं असेल आणि कोणतं तरी एक काय असेल, खोटं असेल. ठीक आहे, मग आपण असं मानूया की भोलू जो म्हणतोय मी वरिष्ठांना मौल्यवान वस्तू भेट दिली नाही, हे खरं आहे. जर मित्रांनो हे खरं असेल तर भोलूने वरिष्ठांना मौल्यवान वस्तू भेट दिली हे या ठिकाणी काय यायला पाहिजे, खोटं यायला पाहिजे, कारण भोलूने तर दिली नाही आहे ना. आता एक राईट एक रॉंग ह्या हिशोबाने हे जर रॉंग असेल तर हे राईट असलं पाहिजे. आणि हे जर राईट असेल तर भोलू म्हणतोय मी त्या पदावर आहे. कोण म्हणतोय, ढोलू. तर आपण म्हणूया की सर ढोलू ही व्यक्ती त्या पदावर आहे, बरोबर ना. आणि दुसरी कोणती व्यक्ती काढायची आपल्याला, भेट देणारी, मौल्यवान वस्तू भेट कोणी दिली हे आपल्याला काढायचं. ठीक आहे, आता मित्रांनो ढोलू त्या पदावर आहे हे कन्फर्म झालं. तर भोलू काय म्हणतो आहे, मी या पदावर आहे. याचा अर्थ ढोलू जर त्या पदावर असेल तर भोलूचं जे दुसरं स्टेटमेंट आहे, मी या पदावर आहे, हे या ठिकाणी तो काय बोलला, खोटं बोलला. आता याचं हे खोटं असेल तर हे खरं असलं पाहिजे भोलूचं. मग भोलूचं पहिलं जर खरं असेल तर मी वरिष्ठांना मौल्यवान वस्तू भेट दिली, याचा अर्थ वस्तू भेट देणारी व्यक्ती मित्रांनो कोण असली पाहिजे, बोलू असली पाहिजे. ठीक आहे, आता करेक्ट आहे का खाली चेक करा. मी वरिष्ठांना मौल्यवान वस्तू भेट दिली नाही हे जर खरं असेल तर भोलूचं पहिलं वाक्य खोटं. मी या पदावर आहे खोटं आहे का, पहा खोटंच आहे, कारण पदावर कोण आहे, ढोलू आहे. आलं ना मित्रांनो. तर काय करायचं, कोणत्याही एका सिंगल स्टेटमेंटपासून सुरू करा. मी दुसऱ्या एका स्टेटमेंटपासून तुम्हाला सुरू करून दाखवू शकतो. जसं पहा, आपण असं म्हणूया की हा काय म्हणतो आहे, पाहत राहा बोर्डवर. हा काय म्हणतोय, मी वरिष्ठांना मौल्यवान वस्तू भेट दिली. आणि भोलू हा ढोलू म्हणतोय भोलूने वरिष्ठांना मौल्यवान वस्तू भेट दिली. आता दोघांनी तर दिली नसेल, याचा अर्थ कोणीतरी एक जण खोटा बोलतोय. मग आपण काय करूया, असं मानूया की भोलूने मौल्यवान वस्तू वरिष्ठांना भेट दिली असेल. आता यानं जर मित्रांनो दिली असेल तर यानं दिली आहे या ठिकाणी काय ठरते, खोटं ठरते. यानुसार फॉर्मॅट बनवा, एक खोटं एक खरं. ढोलू म्हणतो मी या पदावर आहे, याचा अर्थ भोलू जो म्हणतोय मी या पदावर आहे या ठिकाणी काय बोलला, खोटं बोलला. ठीक आहे, आणि भोलू जो म्हणतोय मी या पदावर आहे हे सुद्धा या ठिकाणी काय बोलला, खोटं बोलला. आणि मी वरिष्ठांना मौल्यवान वस्तू भेट दिली नाही हे का झालं, खरं झालं. तर मित्रांनो कसंही सॉल्व करा, नो डाऊट प्रश्न बरोबरच बसतो. फक्त दोन बाबी लक्षात ठेवा, ज्या मी सांगितल्या, कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट दिसत असतील विरोधाभासी तर एकाला खरं आणि एकाला खोटं मानून आपण प्रश्नाची सुरुवात करू शकतो. ठीक आहे ना. आणखीन एक प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न आहे जलवायू परिवर्तनामुळे, शांततेत वाचा, त्यानंतर बघूया आणखीन. ठीक आहे, जलवायू परिवर्तनामुळे ऋतूबदल घडून येतो आहे. ठीक आहे, चला वाचा. जलवायू परिवर्तनामुळे ऋतूबदल घडून येणे ही एक सामान्य बाब आहे. हिवाळ्यात जेव्हा शीतलहरींचे प्रमाण वाढते त्याच वर्षी उन्हाळ्यात उष्णतामान हे सरासरीपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते असे निरीक्षणास आले आहे. पृथ्वीवर बऱ्याच मोठ्या भागात वाढत जाणारे उष्णतामान हा शीतलहरींचा परिणाम आहे. तर मित्रांनो यामध्ये एक युक्तिवाद आहे आणि या युक्तिवादातला कमकुवतपणा शोधायचा आहे. कमकुवतपणा म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही जर युक्तिवाद तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल ना तर आपल्या यूट्यूब चॅनलवर ना 2 लेक्चर मी टाकले आहेत विधान व युक्तिवादाचे. एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलं आहे की कसं शोधायचं. युक्तिवाद म्हणजे मित्रांनो असा पॉईंट ज्याच्या बाजूने किंवा विरुद्ध बाजूने बोललं जात असेल. तर यामध्ये युक्तिवाद काय आहे, तर तो असं म्हणतो आहे की हिवाळ्यात शीतलहर जर चालली, हिवाळा जर खूप भारी असला तर मित्रांनो उन्हाळ्यात तापमान काय राहते, जास्त राहते, असं शास्त्रज्ञांचं किंवा लोकांचं काय आहे, निरीक्षण आहे. बरोबर आहे ना. बरं, आता याला कमकुवत करायचा. कमकुवत करायचा म्हणजे ही बाब खोटी आहे असं काही नसते, हे ज्याही ऑप्शनमध्ये आपल्याला दिसून येईल, पटवून येईल ते ऑप्शन मित्रांनो आपण करेक्ट मानूया. ठीक आहे, पाहता हा युक्तिवाद उष्णतामान वाढण्यास इतर गोष्टी जबाबदार असल्याचे दुर्लक्षित करतो. करेक्ट आहे. मी काय म्हटलं की याला वरचं जो बाब आहे त्याला कमकुवत करायचं. तर मित्रांनो ही बाब कमकुवत तर करते आहे, पण आपण असं म्हणूया की इतर गोष्टी जबाबदार असल्याचे दुर्लक्षित करतो. इतर गोष्टी नेमक्या कोणत्या घ्यायच्या ते याच्यावरून नाही पडत.
मोस्ट करेक्ट कोणतं असेल, जे ॲज इट इज दिलेल्या डेटावरून पडत असेल, आपल्या डेटाशी कोरिलेट करणारं अगदी करेक्ट आहे असं आपण मानूया, ठीक आहे ना. त्यानंतर पहा मित्रांनो, हा युक्तिवाद कमी शीतलहरींचा होणारा परिणाम प्रदर्शित करत नाही. कमी शीतलहरींचा काय परिणाम होतो याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, कारण कमी शीतलहरीविषयी पर्यायामध्ये मित्रांनो किंवा दिलेला जो डेटा आहे त्याच्यामध्ये कुठलीच बाब दिलेली नाही, ठीक आहे ना. त्यानंतर पहा, या दोन घटना एकाच वेळी घडून येत असल्यामुळे या एक दुसरीला कारणीभूत आहे असे गृहीत धरले आहे. हे असू शकते मित्रांनो, ठीक आहे ना, कारण हे ना हे निरीक्षण आहे, ठीक आहे ना, दिसून निरीक्षणास आले आहे. मग मित्रांनो, ज्यानेही हे ऑब्झर्व केलं आहे त्याने गृहीत धरलं असेल की शीतलहर आली की इकडे उन्हाळ्यात तापमान खूप जास्त वाढते. तर हे काय झालं मित्रांनो, त्याचं गृहीतक झालं. आणि गृहीतक 100% करेक्ट असते का? नाही, गृहीतकाला प्रूफ लागते. गृहीतकाला जर आपण प्रूव्ह केलं ना तर मग ते गृहीतक मित्रांनो निष्कर्षात बदलते. त्यामुळे हे काय असेल, डेफिनेटली करेक्ट असेल. आणखीन पहा, वाळवंटी प्रदेशात नेहमीच उष्णतामान जास्त असते या वस्तुस्थितीकडे हा युक्तिवाद लक्ष देत नाही. वाळवंटी प्रदेशाचा काही घेणं देणं नाही आहे, तसा काही उल्लेखही दिसत नाही आणि त्यामुळे मित्रांनो हे सुद्धा चुकते. तसं जर पाहिलं ना तर चारही पर्याय यामधील युक्तिवादाला ना वीकच करत आहेत, कमकुवत करत आहेत. पण मित्रांनो, आपल्याला असा पर्याय निवडायचा आहे जो दिलेल्या डेटाशी कोरिलेट करेल. परत एकदा सांगतो, मी व्हिडिओ लिंक टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. विधान व युक्तिवाद या टॉपिकवर 2 व्हिडिओ लेक्चर आपण घेतले आहे, ते एकदा परत बघून घ्या. सर्व आयडियाज मित्रांनो तुमच्या क्लिअर होऊन जातील. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया, ठीक आहे. काय म्हणतो आहे, LMNOPQRST हे 1 ते 9 पर्यंत नंबर आहेत मित्रांनो, ठीक आहे ना. यांना क्रमांकित केले परंतु याच क्रमाने नाही. ओके, आता 4 हा क्रमांक पीचा, पी व टी मधील असं दिला आहे आणि प्रश्न विचारला यांचा क्रमांक निर्देशित करा. तर मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी असं म्हणतो की जर पझलवर प्रश्न ग्रुप बी मध्ये आला तर अतिरिक्त बाबी टाळायच्या. जे आपल्याला विचारलं आहे त्याच्यावरच फोकस करा, त्याचंच उत्तर काढा. आपल्याला एन विचारला आहे तर मित्रांनो एनलाच टार्गेट करूया, बाकी सर्व तिकडे जाऊ द्या, ठीक आहे ना. चला, पीचा क्रमांक किती दिला आहे, 4, बरोबर आहे. पी व टी मधील फरक कितीचा आहे मित्रांनो, 5चा. आता 4 वजा 5 करता काय, नाही, ठीक आहे, कारण मायनस नाही आहे, 1 ते 9 पर्यंतचे अंक आहेत. मग मित्रांनो, यांच्यामधील फरक जर 5चा असेल तर हा 5 मोठा घ्यावा लागेल, म्हणजे याला मी घेतलं नाही. त्यानंतर एन व टी मधील फरक 3चा आहे. आता मित्रांनो, 9 व 3 11 करता येईल का? नाही, फरक 3चा आहे. म्हणजे सर मगाशी तर मोठं केलं, आताही मोठं करा. अरे बाबा, पण इथं काही 11 आहेत का? 1 ते 9च्या दरम्यान पाहिजे. मग 3चा फरक म्हणजे -3 करा. 9 मधून 3 गेले मित्रांनो किती, 6. तर यांचा क्रमांक जो आहे तो या ठिकाणी किती असला पाहिजे, 6 असला पाहिजे, ठीक आहे ना. सोपी आहे, एकदम इझिली लक्षात घेता येईल, आहे ना. पझल माझ्या मते जो वेळ खाणारी खूप जास्त वेळ घेतो की नाही, तिचा स्मार्ट वर्क करा. कमीत कमी वेळेत एकदम परफेक्ट अटेम्प्ट कसा करता येईल याचा विचार करा. एका रांगेत एचा क्रमांक डावीकडून 11वा आणि बीचा उजवीकडून 10वा आहे. त्यांनी आपल्या जागांची अदलाबदल केली. चला मित्रांनो, स्केच करूया. ही आपण एक डायग्राम घेतली, ही एक रांग आहे. या रांगेत एचा क्रमांक डावीकडून 11वा, हा इथे घेतो मी ए, आणि या एचा क्रमांक डावीकडून म्हणजे या दिशेकडून कितवा आहे, 11वा आहे, ठीक आहे. उजवीकडून बी आहे ज्याचा क्रमांक 10वा आहे, हा घेतला मित्रांनो आपण बी, याचा उजवीकडून क्रमांक 10वा आहे. ओके, त्यांनी आपल्या जागांची अदलाबदल केली. बरं, त्यांनी आपल्या जागांची अदलाबदल केली, करायला लावूया मग, ठीक आहे. एला इथं घ्या, बीला इथे घ्या. आता पहा मित्रांनो, एचा क्रमांक इकडून 11वा होता, म्हणजे ही 11व्या क्रमांकाची चेअर आहे. चेअरचा नंबर नाही चेंज होणार हा. आणि इकडून ही जी चेअर आहे ही आहे मित्रांनो 10व्या क्रमांकाची. तर चेअरचा नंबर चेंज होत नसतो, फक्त चेअरवर बसणारे माणसं बदलले. म्हणजे हा जो बी आहे हा बी या ठिकाणी आला आणि हा जो ए आहे मित्रांनो तो या ठिकाणी आला. तर चेअरचा नंबर बदलला का? नाही, फक्त काय बदलले, चेअरवर बसणारे व्यक्ती बदलले, ठीक आहे. बरं, असं केल्याने काय झालं, असं केल्याने एचा क्रमांक डावीकडून 18वा झाला, ठीक आहे. हे मित्रांनो डावी बाजू आणि हा आहे ए. या डावीकडून या एचा क्रमांक कितवा झाला आहे, 18वा झाला आहे. तर प्रश्न विचारला आहे रांगेतील एकूण व्यक्तींची संख्या किती. आता साधं लॉजिक आहे पहा मित्रांनो, इथून इथपर्यंत किती आहेत 18, इथून इथपर्यंत किती आहेत 10, डायरेक्ट बेरीज करून टाकूया, ठीक आहे ना. इथे लिहिलं आपण टोटल एकूण विद्यार्थी संख्या इज इक्वल टू 18 + 10. पण एक गडबड झाली. काय गडबड झाली,
आता जेव्हा मी असं म्हणतो की एचा क्रमांक एच्या जसे ठिकाणी तुम्ही आहे असं म्हणा, तुमचा क्रमांक सुरुवातीपासून 18वा आहे, म्हणजे त्या 18मध्ये मित्रांनो तुम्ही मोजल्या गेले, बरोबर ना, आणि तुमचा क्रमांक शेवटून 10वा आहे, तर 10मध्ये तुम्ही मोजल्या गेले. किती वेळा मोजलं? 2 वेळा. ही चूक केली ना मग, कारण मोजायचं तर एकच वेळा असेल, 2 वेळा मोजलं ना, मग एकदा मायनस करून टाका. ठीक आहे, कॅल्क्युलेट करा. 18 आणि 10 28, मधून 1 गेले मित्रांनो 27. सो करेक्ट आन्सर जे आहे ते यायला पाहिजे 27. रँकिंग अँड काउंटिंग, क्रमवारी व गणन या टॉपिकमधला मित्रांनो हा प्रश्न आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा डिस्टन्स अँड डायरेक्शनचा एक प्रश्न आहे, बघूया काय म्हणतोय. ए हा बीच्या उत्तरेला तर सी हा एच्या पूर्वेला आहे. ए हा बी हा एच्या उत्तरेला. पहा मित्रांनो, ज्याला पॉईंट घेण्यात अडचण आहे ना त्यांना ग्रामबान उपाय सांगतो. ज्याला ही च्या लागला आहे ना त्याला पहिले स्केच करून घ्यायचा, सर्वात पहिले तेच लिहायचं. तर मी काय करतो, पहिले ए लिहितो. ए लिहिला, ठीक आहे ना. हा जो ए आहे ना मित्रांनो, या एच्या उत्तरेला बी आहे. याचं उत्तर कुठं असेल? वर असेल. मग वर घेऊन टाकलं मी, एच्या उत्तरेला बी आहे. त्यानंतर सी हा एच्या पूर्वेला आहे. एच्या, ए पहिले घ्या, याच्या पूर्वेला, याचं पूर्व इकडे असते, टेन्सिल लक्षात घ्या, इथं सी आहे. ठीक आहे ना. आता ए बी व ए सी मधील अंतर 5 व 12 आहे. ए बी अंतर किती आहे? 5. ए सी अंतर किती आहे मित्रांनो? 12. आपल्याला विचारलं आहे तर सी बी मधील अंतर किती हे काढायचं आहे. आता मित्रांनो, हे अंतर काढणे म्हणजे काय? हायपोटेनियस काढणे, कर्ण काढणे. मग इथे आपल्याला पायथागोरसचा थेरम लावता येईल. कसं लावता येईल पहा. पायथागोरसच्या थेरमनुसार कर्णाचा वर्ग इज इक्वल टू, पहिली बाजू आहे 5 त्याचा वर्ग, दुसरी बाजू आहे 12 त्याचा वर्ग. 5चा वर्ग केला मित्रांनो 25, 12चा वर्ग केला 144. कॅल्क्युलेट केलं तर 169, आणि याचं वर्गमूळ सर्वांना माहिती आहे किती? 13. सो मित्रांनो, करेक्ट आन्सर जे आहे ते असलं पाहिजे 13. सिंपल, साधा सोपा प्रश्न आहे, इझिली आपल्याला लक्षात घेता येईल. त्यानंतर मित्रांनो परत एक पझलचा प्रश्न आहे पहा. ठीक आहे ना. पुढील विधानांचा विचार करा. गोपाल हा सोमवारी संगीताच्या वर्गाला जातो. ठीक आहे, बुधवारी गणिताच्या वर्गाला जातो, त्याचा असं आपल्याला दिला आहे. तर मला काय वाटते, आपण काय करूया, पहिले सोमवार ते रविवारपर्यंतचा डेटाच लिहून घेऊया. ठीक आहे ना. कोणत्या दिवशी तो कोणत्या क्लासला जातो. ठीक आहे ना. इथं लिहिलं आपण सोमवार, ठीक आहे, त्यानंतर मंगळवार, त्यानंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि मित्रांनो रविवार, या पद्धतीने. ठीक आहे. आता टार्गेट पहा काय आहे. ते एका दिवशी एकाच वर्गाला जातो. रविवारी त्याला सुट्टी असते, तर रविवार व्यतिरिक्त सुट्टीचा दिवस कोणता ते निवडा. म्हणजे मित्रांनो, हे जे दिवस दिले आहे त्यापैकी काही दिवस त्याचे लेक्चर्स असतात आणि 2 दिवस सुट्टी आहे. एक सुट्टीचा दिवस रविवार आहे, दुसरा सुट्टीचा दिवस आपल्याला काढायचा असेल. ठीक आहे ना. पाहता पहिलं, गोपाल हा सोमवारी संगीतच्या वर्गाला जातो. हा सोमवार. सोमवारी कशाचा वर्ग आहे मित्रांनो? संगीतचा. मग सोमवारी लिहिलं आपण सर संगीतच्या वर्गाला जातो. ठीक आहे. त्यानंतर बुधवारी गणिताच्या वर्गाला जातो. बुधवारी लिहून घेऊया मित्रांनो आपण या ठिकाणी गणित. ठीक आहे. त्यानंतर त्याचा भाषा विषयाचा वर्ग शुक्रवारी नसतो. मग मित्रांनो, शुक्रवारच्या समोर मी या ठिकाणी लिहितो, इथं भाषा येणार नाही, शुक्रवारी नसते. ठीक आहे. इतिहासाचा वर्ग गणिताच्या लगेच नंतर असतो. हे गणित याच्या लगेच नंतर म्हणजे गुरुवारी काय असला पाहिजे मित्रांनो? त्याचा इतिहासाचा वर्ग असला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मंगळवारी तो स्पोर्टला जातो. ठीक आहे. मंगळवारी तो स्पोर्ट, ठीक आहे ना, स्पोर्ट वर्गाला जातो. आता पहा मित्रांनो, एकच राहिला. ठीक आहे. आणखीन काय राहिलं पहा. आणि रविवारी काय आहे? सुट्टी. हे इथं दिलेल्या माहितीनुसार रविवारी काय असेल? सुट्टी असेल. मग इथे घेतला आपण सुट्टी. आता मित्रांनो, एकच सब्जेक्ट शिल्लक राहिला, तो म्हणजे भाषा. आता भाषा शुक्रवारी येत नाही असं आपण लिहिलं. मग भाषा कोणत्या दिवशी यायला पाहिजे? शनिवारी, कारण तेच तर एक शिल्लक राहिलं. याचा अर्थ मित्रांनो, शुक्रवारी काय असते? सुट्टी असते. आता रविवार व्यतिरिक्त सुट्टीचा दिवस कोणता निघाला? शुक्रवार. सो करेक्ट आन्सर असलं पाहिजे फ्रायडे. ठीक आहे ना. त्यानंतर मित्रांनो, ओके, हा डायग्राम नाही आहे आपल्याकडे, त्यामुळे याला स्किप करूया. त्यानंतर पहा मित्रांनो, एक सिटिंग अरेंजमेंट आहे छोटीशी, थोडीशी कन्फ्युजिंग असू शकते. आणि सिटिंग अरेंजमेंटमध्ये जर मित्रांनो पॉसिबिलिटी येत असतील तर त्याचा पूर्ण रिस्पेक्ट करायचा असं मी नेहमी म्हणतो. याचा अर्थ काय ते समजून घ्या. ए हा बीच्या नंतर बसला आहे. तर मित्रांनो, इथे घेतलं मी ए हा बीच्या नंतर बसला आहे. कसं? तिकडून या, तिकडून या, तर बीच्या नंतर ए आहे. किंवा असे असू शकते की मी बीला इथं घेतलं आणि याच्यानंतर कोण बसवला? ए बसवला. मित्रांनो, दोन्ही अरेंजमेंट ना करेक्ट आहे. आणि याला म्हणतात, जर उदाहरणात पॉसिबिलिटी येत असेल तर त्याला रिस्पेक्ट द्या, म्हणजे दोन्ही पॉसिबिलिटीज व्यवस्थित घ्या, म्हणजे चुकणार नाही. ठीक आहे. त्यानंतर पहा, परंतु तो सीच्या नंतर नाही. ए हा बीच्या नंतर तर आहे, ए हा बीच्या नंतर आहे,
परंतु ए जो आहे तो सीच्या नंतर नाही, म्हणजे एला ना इथे मित्रांनो सी नाही यायला पाहिजे, एच्या इकडे लागून मित्रांनो सी यायला नाही पाहिजे, असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. त्यानंतर सी हा डीच्या नंतर नाही, सी हा डीच्या नंतर नाही याचा अर्थ काय मित्रांनो, सी कुठे घ्या त्याच्यानंतर डी घेता येणार नाही. मला काय वाटते पहा, इथं सी येत नाही ना, इथे डी घेऊन टाका आणि इथे सी घेऊन घ्या, म्हणजे सी हा डीच्या नंतर नाही. इथे सी येत नाही तर इथे डीला घेऊन टाका आणि इथे सीला घेऊन टाका, म्हणजे सी हा डीच्या नंतर नाही. आता पहा मित्रांनो, तर डीच्या शेजारी बसलेली व्यक्ती निवडा. इथं जर आपण पाहिलं तर डीच्या शेजारी ए आहे, इथे जर पाहिलं सॉरी तरी डीच्या शेजारी मित्रांनो एच आहे. या पद्धतीने लक्षात घेता येईल आहे ना. तर डीच्या शेजारी असणारी व्यक्ती दोन्ही डायग्राममध्ये कोण निघते आहे मित्रांनो, एच निघते आहे. सो करेक्ट आन्सर असलं पाहिजे ए. आयदर ऑरमध्ये येणार नाही म्हणून दुसरं सोडलं. त्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. पुढला आहे मित्रांनो, ए हा बी पेक्षा उंच आहे. ठीक आहे ना. तर सिंपल आहे, त्यांना उंचीनुसार लावूया. ए हा बी पेक्षा उंच आहे, जो मोठा आहे मित्रांनो तो वर घेऊया, जो लहान आहे तो खाली घेतला. ए हा बी पेक्षा उंच आहे, सी हा ए पेक्षा उंच आहे. या ए पेक्षाही उंच कोण आहे, सी आहे, म्हणून सीला आणखीनही वर घ्या. डी हा सी पेक्षा उंच आहे, डी मित्रांनो या सी पेक्षाही उंच आहे आणि ई सर्वात उंच आहे, मग ईला काय घेतलं आपण, सर्वात वर घेतलं. तर मित्रांनो क्रम कसा झाला, ई डी सी ए बी या पद्धतीने. तर उंचीनुसार मधोमध असणारी व्यक्ती कोणती, कोण आहे मित्रांनो, उंचीनुसार मधोमध सी आहे. तर करेक्ट असलं पाहिजे थर्ड वन. त्यानंतर मित्रांनो लास्ट पहा, एक सायक्लिक सिरीज आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. मित्रांनो रेडी करून ठेवा हा प्रश्न, कारण अल्टरनेटली विचारला जातो. UPSCमध्ये कन्सिस्टंटली मागच्या 3-4 वर्षापासून आहे, तर इट मे बी चान्सेस आहे की यावर प्रश्न येईल. बरं काय करायचं, तर पहिले मोजून घ्यायचे किती अल्फाबेट आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. मित्रांनो 20 अल्फाबेट आहेत. आता याचे ना समान समान हिस्से करायचे, तर 4-4चे 5 भाग करता येतील किंवा 5-5चे 4 भाग करता येतील. आता कोणते भाग योग्य आहेत हे आपल्याला माहीत नाही, पण आपण काय करूया, पहिले हिस्से करून पाहूया. पहा 4-4चे करा, पहिले 4 1 2 3 परत 4 1 2 3 परत 4 1 2 3 परत 4 आणि लास्टमध्ये 4. ठीक आहे ना मित्रांनो. आता पहा सगळीकडे आपल्याला ए बी याच्या व्यतिरिक्त काही दिसत नाही, म्हणजे रिकाम्या जागेतही ए आणि बीच यायला पाहिजे. तर या रिकाम्या जागेत मित्रांनो एकतर ए येईल आणि बी येईल. ठीक आहे. तर मी काय करतो, ट्राय करून पाहतो. माझ्या नाही लक्षात येत आहे तर मी ट्राय करून पाहतो. इथे मी ए टाकला, ए टाकला तर मला मित्रांनो काय मिळते आहे, सर 3 वेळा ए मिळाला आणि 1 टाइम बी मिळाला. बरं मग इकडे काय दिसते आहे, सर इथे तर 2 वेळा बी आहे ना. पहा पहिले 1 बी होता, त्यानंतर 2 बी आहे, याचा अर्थ मित्रांनो इथे 3 बी असला पाहिजे. बरं इथे 3 ए आहेत, मग इथे मित्रांनो 2च ए येतील, कारण बी वाढला ना, आणि मग इथे तर एकच ए यायला पाहिजे कारण बी वाढला. तर मित्रांनो ट्रिपल ए 1 बी, डबल ए डबल बी, 1 बी ट्रिपल बी. ठीक आहे ना. पहा ए जो आहे तो कन्सिस्टंटली डिक्रीज होतो आहे आणि बी जो आहे तो वाढतो आहे. 3 ए 2 ए 1 ए, त्यानंतर 1 बी 2 बी 3 बी. परत मित्रांनो काय यायला पाहिजे, 3 ए आणि 1 बी. परत काय यायला पाहिजे, 2 ए आणि 2 बी. या पद्धतीने मित्रांनो रिकाम्या जागेत काय येते आहे, ए बी ए बी. पहा बरं, ए बी ए बी म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट. ठीक आहे ना. जर मित्रांनो तुम्हाला सायक्लिक सिरीज कशी सॉल्व करायची ते माहीत नसेल तर त्याचाही व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकला आहे, तिथून मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या, कारण मी आधीच सांगितलं की हा थोडासा महत्त्वाचा टॉपिक आहे. तर मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्याला 15 प्रश्न घ्यायचे असतील. ठीक आहे ना. आता एक व्हिडिओ सिरीज आता येते आहे, 2-3 दिवसानंतर मित्रांनो परत एक नवीन व्हिडिओ सिरीज आपण घेऊया, ज्याच्यामध्ये परत एक व्हिडिओ लेक्चर घेऊया, ज्याच्यामध्ये परत आपण 15 प्रश्न जे आहेत ते डिस्कस करूया. ठीक आहे. तर इथे थांबूया मित्रांनो. धन्यवाद.